विधानसभा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे तसेच धनंजय मुंडे यांनी कर्जत येथील तौसिफ शेख यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर कुटुंबाची भेट घेत त्यांचं सांत्वन केलंय आणि चौकशी करून याबाबत कोणाचीच गय केली जाणार नाही तसेच दोषींवर कारवाई करण्याबाबत सर्वतोपरी प्रयत्न करून तौसिफ शेख यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देणार असल्याचं सांगितलंय। कर्जत येथील मुस्लिम ट्रस्ट पीर दावल मलिक देवस्थान जमिनीवरील अतिक्रमण संदर्भात तौसिफ शेख याने केलेल्या आत्मदहनाच्या प्रयत्नात त्याचा झालेला मृत्यू। या दुर्दैवी घटनेनंतर अनेक राजकीय, सामाजिक आणि इतर सर्व समाज घटकातील व्यक्तींनी या गोष्टीचा तीव्र निषेध करत या प्रकरणातील दोषी अधिकारी तसेच अतिक्रमणधारकांसह सर्व जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत आंदोलन करून शासनास वेठीस धरलाय आणि त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन करून दिलासा देण्यात येत असतानाच विधानसभा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आणि धनंजय मुंडे यांनी कर्जत येथे जाऊन तौसिफ शेखच्या कुटुंबियांची भेट घेत या प्रकरणी सर्व सखोल चौकशी करून यातील दोषींवर कारवाई करण्याचं तसेच धमकी देणाऱ्या अधिकारी आणि समाजकंटकांवर गुन्हे दाखल करून न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं। यावेळी राधाकृष्ण विखे, धनंजय मुंडे आणि उपस्थितांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या। आज आमच्या कुटुंबामध्ये मोठी घटना घडली म्हणजे आमचे बंधू तौसिफ यांनी नगर येथे कलेक्टर ऑफिस समोर आत्मदहन केले। ही फक्त घटना नसून आमच्या घरावर कोसळली एक मोठी कुऱ्हाड आहे। आज शासनाच्या हलगर्जीपणामुळे हे काय झालेलं आहे तर आमच्या कुटुंबियाच्या वतीनं फक्त एकच विनंती आहे की बाबा या जे काही जिम्मेदार असतील किंवा जे काही गुन्हेगार असतील त्यांना योग्य ती शिक्षा मिळावी। आज आमच्या तौसिफबाईची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे। आज त्यांना शासनाकडून 50 लाख रुपयाची आर्थिक मदत मिळावी। त्यांची जी पत्नी आहे तिला शासकीय नोकरी मिळावी। त्यांच्या लहान 2 मुली आहेत, एक 2.5 वर्षांची आणि एक 1.5 वर्षांची एक मुलगी, 2 मुली आहेत। या मुलींना कुठेतरी शिक्षणासाठी निधी मिळावा आणि आमच्या घराचं पुनर्वसन व्हावं हीच सर्व कुटुंबियांच्या वतीनं एक मागणी आहे। आणि त्याचबरोबर जे काही तौसिफबाईंनी लढा सुरू केला आहे तो लढा थांबता कामा नये आणि तो लढा पुढे गेला पाहिजे। याची निश्चितपणे त्याचं जे त्याला जे होतं या ठिकाणी हुतात्मा आलं मी म्हणे आपल्या समाजाकरता त्यांनी जे त्याला जे मरण आलेलं आहे ते व्यर्थ जाणार नाही। निश्चितपणे या सगळ्या प्रकाराची दखल घेईल। मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलेल। मुख्यमंत्र्यांना जरी वाटत असेल की आपल्या सहकार्याला आपण संरक्षण देऊ शकतो ते आम्ही होऊ देणार नाही आणि या कुटुंबाला आणि या सगळ्या कुटुंबाला न्याय द्यायची भूमिका आम्ही घेऊ। या सगळ्या प्रकरणाची CID मार्फत चौकशी करण्याची मागणी आम्ही सरकारकडे आपण ती मंजूर मान्य करून घेऊ। कारण शेवटी या जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांकडून चौकशी होणार नाही, निपक्षपाती होणार नाही, CID मार्फतच ही चौकशी झाली पाहिजे। त्या स्वतंत्र एखादी आपल्याला SIT करता आली, स्थापन करता आली, कारण हा अतिशय गंभीर असा गुन्हा झालेला आहे यंत्रणेकडून। तर निश्चितपणे या बाबतीमध्ये या सगळ्या प्रकाराचा न्याय निवाडा झाला पाहिजे म्हणून CID मार्फत SIT मार्फत ही सगळी चौकशी मला वाटतं लगेच आपल्याला करण्यासंबंधी राज्य सरकारला मी पुढच्या 1-2 दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांशी बोलेल। अभी सभी यहाँ पे आज एक दुख के साथ यहाँ बैठे हुए हैं। एक की आंखों में तौसिफ के लिए आंसू और मैं ये मानता हूँ कि ये उसका काम है जो आज भी आपको याद आ रहा है और उसने अपने लिए खुद ये लड़ाई नहीं लड़ी। वहां अतिक्रमण निकाल के कोई तौसिफ अपना घर बनाने वाला नहीं। जो अन्याय हुआ था वो अन्याय हमारे ऊपर हुआ है तो वो न्याय सबको मिलना चाहिए, यही उसकी कोशिश थी। लेकिन उस न्याय वो आपको न्याय देने के लिए खुद अपनी जान दे बैठा, अपने आप को खत्म कर बैठा। इसलिए आपके मन में जो भी शासन प्रशासन के प्रति गुस्सा हो आपके मन में ही रहो। मेरी यही आप सबसे दरखास्त है, गुजारिश है। मैं ये लड़ाई इसके आगे लड़ूंगा, आपकी तरफ से लड़ूंगा तो उसकी तरफ से लड़ूंगा। उसके प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, कर्जत, अहमदनगर।